संदर्भातल्या बातम्या पाहणार आहोत, तो उत्सव पाहणार आहोतच। मात्र सुरुवातीला बुलेटिनच्या एक महत्त्वाची बातमी आहे। उद्योगपती मुकेश अंबानींच्या निवासस्थानाबाहेर सापडलेल्या कारबाबत एक महत्त्वाचा खुलासा बाहेर आलाय। 25 फेब्रुवारीला पहाटे 1:20 स्कॉर्पिओ गाडीनं मुलुंड टोलनाका पार करत मुंबईमध्ये प्रवेश केला आणि तिच्या पाठोपाठ पांढरी इनोवा कार देखील टोलनाक्यावर आली आणि या दोन्ही गाड्यांमध्ये एकच जण होते असं देखील दिसतंय। मग पुढच्या 20 मिनिटांमध्ये म्हणजे 1:40 दोन्ही गाड्या या प्रियदर्शनी बिल्डिंग जवळ पोहोचल्या। दोन्ही गाड्या सतत पुढे मागे प्रवास करत होत्या। इथून बरोबर 38 मिनिटांनी म्हणजे 2:18 दोन्ही गाड्या कारमायकल रोडवरती अँटेलिया जवळ पोहोचलेल्या आहेत आणि तिथे स्कॉर्पिओ गाडी पार्क करण्यात आली आणि स्कॉर्पिओचा चालक गाडीच्या आतूनच गाडीच्या मागच्या भागात गेला आणि मागचं दार उघडून आणि सीसीटीव्ही मध्ये दिसणार नाही याची काळजी घेऊन इनोवात बसला आणि मग ही इनोवातून ती जी इनोवा होती ती तिथून निघून गेलेली आहे आणि त्यानंतर ही गाडी ठीक 45 मिनिटांनी म्हणजे पहाटे 3:05 मुलुंड टोल नाक्यावरती ती गाडी पोहोचली। टोल नाका पार केला आणि ठाण्याच्या दिशेने निघून गेली। आता इथून ही गाडी कुठे गेली याचा शोध पोलीस घेत आहेत आणि याच संदर्भात आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्याला या प्रकरणातली प्रत्येक अपडेट सांगत आहेत। अजित, स्वाती, मी त्याच मुलुंड टोल नाक्यावरती आहे ज्या मुलुंड टोल नाक्यावरून म्हणजे बुधवारच्या रात्री जी गाडी त्या ठिकाणी सापडली होती त्या गाडीतून नंतर जी मागून इनोवा आली त्या इनोवात बसून दोघं निघून गेले। ती इनोवा गाडी या मुलुंड टोल नाक्यावरील हा जो गेट नंबर 1 आणि 2 आहे या दोनच्या मधून याच बॅरिगेटिंग क्रॉस करून गेलेली आहे आणि ते जे आपण सीसीटीव्ही फुटेज पाहतोय त्या सीसीटीव्ही फुटेज जे आहे ते ह्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये ते कैद झालेलं आहे। सुदैवानं त्या गाडीचा नंबर प्लेट जो आहे तो म्हणजे दिसतोय, अस्पष्ट जरी असला तरी तो नंबर दिसतोय। हे अशा पद्धतीनं हे संपूर्ण फुटेज जे आहे ते रात्रीमध्ये कॅप्चर करण्यात आलेलं आहे। हेडलाईट गाडीच्या चालू होत्या त्यामुळे थोडं अस्पष्ट पद्धतीनं हे फुटेज जे आहे ते दिसतंय। मात्र इथं असे असंख्य कॅमेरे आहेत ज्या कॅमेऱ्यामध्ये त्या गाडीचा नंबर जो आहे तो मुंबई पोलिसांना ट्रेस झालेला आहे। आपण जर नीट गाडीमध्ये पाहिलं तर ती गाडी रात्रीच्या वेळी अशा या जे बॅरिगेट लावलेलं आहे अशा पद्धतीने ती आली होती। पुढे पांढऱ्या रंगाचा शर्ट घातलेला माणूस बसलेला आहे आणि त्याने मास्क लावून परत फेस शिल्ड घातलेला आहे। त्याच पद्धतीने त्याने हेअर कॅप देखील घातलेली आहे। आपली आयडेंटिटी कुठे येऊ नये बाहेर याची पूर्ण खबरदारी त्या दोघांनी घेतली होती। मागे देखील हिरव्या रंगाचा शर्ट घातलेली व्यक्ती बसलेली आहे, त्याने देखील फेस शिल्ड घातले, मास्क घातले आणि त्याचबरोबरीनं त्याने हेअर कॅप घातलेली आहे। म्हणजे कुठेतरी ह्या कोरोना काळामध्ये जे नागरिकांना आवाहन केलं होतं की स्वतःचं रक्षण करण्याकरता सदैव मास्क वापरा, फेस शिल्ड वापरा, तर त्याचाच फायदा घेऊन हे जे दोन आरोपी आहेत, जे दोन गुन्हेगार आहेत ते दोन गुन्हेगार जे आहेत ते याच मुलुंड टोल नाक्यावरून साधारणपणे 25 तारखेच्या रात्री 3:05 मुंबईवरून ठाण्याच्या दिशेने गेले। काल रात्री एक्सक्लुझिव्हली फक्त न्यूज 18 लोकमतला मुंबई पोलिसांनी माहिती दिली होती की 25 तारखेच्या रात्री ज्या दोन्ही गाड्या मुंबईत आल्या होत्या म्हणजे स्कॉर्पिओ आणि इनोवा गाडी, त्या दोन्ही गाड्या ठाण्यावरून मुंबईच्या दिशेने आल्या होत्या, मुलुंड टोल नाका क्रॉस करून आल्या होत्या आणि ह्याच गाड्या ज्या आहेत पुढे जाऊन प्रियदर्शनी पार्क इथं स्कॉर्पिओ आधी पोहोचली आणि त्यानंतर मग तिथं मागून इनोवा पोहोचली। पुढे जाऊन मग त्यांनी ती गाडी मुंबईभर फिरवली। मग वरळी असेल, दादर असेल, हाजी अली त्या ठिकाणी हाजी अलीचा चौक असेल, पुढे पेडर रोड असेल, कारमायकल रोड असेल, अशा विविध मार्गावरती त्यांनी ती गाडी फिरवली आणि त्यानंतर रात्री सुमारे 1च्या सुमारास म्हणजे बुधवारी रात्री मध्यरात्री 1च्या सुमारास ती गाडी त्यांनी त्या ठिकाणी पार्क केली आणि मागून जी इनोवा होती त्या इनोवामध्ये येऊन तो तरुण बसून निघून गेला आणि ती गाडी याच टोलनाक्यावरून पास झालेली आहे। टोलनाक्यावर आपण पाहिलं तर प्रत्येक ठिकाणी असे क्लोज सर्किट कॅमेरे लावलेले आहेत म्हणजे गाड्यांचे नंबर जे आहेत ते पूर्णतः कॅमेऱ्यामध्ये कैद व्हावेत, कारण का टोलनाक्यावरती एखादा गुन्हा घडला किंवा एखाद्याची हुज्जत झाली किंवा गाडीचा नंबर ट्रेस करत असेल अशा विविध गोष्टी आहेत आणि याच कॅमेऱ्यांचा फायदा झालेला आहे की ती गाडी जेव्हा मुंबईतून मुलुंडच्या दिशेनं याच मुलुंड टोल नाक्यावरून पार होऊन ठाण्याच्या दिशेने गेली तेच फुटेज आहे ते मुंबई पोलिसांना मिळालेलं आहे। म्हणजे एकंदर गाडीमध्ये 2 व्यक्ती होते, एक व्यक्ती पातळ होता, एक व्यक्ती शरीराने दष्टपुष्ट होता, एकाने हिरवा शर्ट घातला होता, मागे जो बसला होता ज्याने ती स्कॉर्पिओ गाडी पार्क केली होती तो व्यक्ती त्याने हिरवा शर्ट घातला होता, इनोवा गाडीमध्ये जो बसलेला दिसतोय तो, आणि इनोवा गाडीत पुढे जो बसलेला आहे त्यानं पांढऱ्या रंगाचा शर्ट घातला होता। म्हणजे कुठेतरी पोलिसांना खूप मोठी लीड मिळालेली आहे, पोलिसांच्या हाती खूप मोठ्या वस्तू लागलेल्या आहेत,
की आरोपी जे आहेत त्यांचं बॉडी स्ट्रक्चर तरी पोलिसांना माहीत पडलेलं आहे. त्यामुळे अशा पद्धतीनं पोलीस जे आहेत ते एका साध्या केसावरून देखील पूर्ण प्रकरणाचा छडा लावतात. त्यामुळे या प्रकरणामध्ये आता इतके मोठे पुरावे पोलिसांच्या हाती लागलेले आहेत. त्यामुळे लवकरात लवकर या प्रकरणाचा छडा लागेल असंच म्हणावं लागेल. अजित, हा सगळा सिक्वेन्स झाला, कशी ही गाडी तिथपर्यंत पोहोचली तोपर्यंतचा. पण अजित, ज्या म्हणजे ज्या हात चलाकीनं जितक्या सफाईपणे ही सगळी प्रोसेस त्या व्यक्तींनी केलेली आहे त्यावरून हा सेल खूप मोठा आहे असंच म्हणावं लागेल. तरी प्रश्न कळला नाही, प्रश्न एकदा पुन्हा विचारतोस? नाही, मला असं म्हणायचं आहे अजित की जितक्या साफसफाईपणे त्यांनी ही सगळी प्रोसेस केलेली आहे त्यानुसार हा सेल खूप मोठा असू शकतो का? नक्कीच. आपण जर पाहिलं की गाडी चोरलेली आहे, गाडी चोरल्यानंतर 8 दिवस ती गाडी या दोघांकडे होती. ती गाडी ठाणे, मुंबई, मुलुंड अशा विविध ठिकाणी फिरलेली आहे. म्हणजे कुठे ना कुठेतरी परत त्याचबरोबरीनं गाडी ज्या ठिकाणी उभी केलेली आहे तिथला कॅमेऱ्याची रेंज किती असेल, कॅमेऱ्यामध्ये आपण येऊ का, कॅमेरा जर आपण मागच्या मागून उतरलो तर कॅमेऱ्यामध्ये येऊ का, लपून असू का. ती जेव्हा आपण जर पाहिलं की स्कॉर्पिओ गाडीमधला ड्रायव्हर जो आहे तो उतरलेला दिसलेलाच नाहीये कुठे. पण नंतर जेव्हा क्लोज कॅमेऱ्याचं फुटेज मिळालं तेव्हा त्यामध्ये स्पष्टपणे दिसतंय की तो ड्रायव्हर सीटवरून मागच्या सीटवर उडी मारतो, मागच्या सीटवरून एकदम मागे जातो, तिथून तो मागचा दरवाजा उघडून हळू खाली उतरून खाली वाकून तो निघून जातो. आणि ते रस्त्याचं वळण आहे त्यामुळे सीसीटीव्ही कॅमेरा जो आहे तो रस्त्याच्या वळणापर्यंत संपतो. पुढे अंधार आहे, वरती ब्रिज आहे. पण ती गाडी जी इनोवा गाडी ती पुढून निघून मागे येते आणि ड्रायव्हर जो आहे ज्याने स्कॉर्पिओ पार्क केली तो उतरून मागे जातो आणि इनोवा गाडी त्याला मागून त्या ठिकाणी घेऊन त्याला कलेक्ट करते, निघून जाते आणि पुन्हा याच मुलुंड नाका रोड आहे, मुलुंड टोल नाका आहे, तिथून ती गाडी पुन्हा ठाण्याच्या दिशेने जाते. आता हाच महत्त्वाचा मुद्दा आहे की एवढी सगळी रेकी, एवढी सगळी तयारी की आपण कोण आहोत त्याचबरोबरीनं गाडीचा चेसी नंबर, गाडीचा इंजिन नंबर, गाडीचा इलेक्ट्रिक बॉक्स नंबर असे विविध नंबर जे आहेत ते या सर्व गाडींमध्ये पुसण्यात आलेले आहेत. गाडींचे फेक नंबर वापरण्यात आलेले आहेत. म्हणजे कुठेतरी पूर्ण एकदम तयारी करून फुल प्लॅननिशी पूर्ण रेकी करून आपली आयडेंटिटी कुठे येऊ नये, आपला गुन्हा कुठे पकडला जाऊ नये, या सगळी त्यांनी खबरदारी घेतलेली आहे. आपण जर पाहिलं तर एक फक्त या कॅमेऱ्यावर लक्ष येतं, जिथं मी या टोल नाकावाल्यांशी बोललो की गाडीचा नंबर जो आहे तो थोडा अस्पष्ट दिसतो. याचं कारण म्हणजे हा जो कॅमेरा आहे आणि हे जे असं बॅरिकेटिंग पडतं तर गाडी तिथे मागे उभी राहिली असती, त्या कॅमेऱ्यामध्ये त्या नंबर जो आहे तो पूर्णपणे कॅप्चर झाला असता आणि चांगला दिसला असता. पण गाडीची लाईट जी आहे ती लाईट फ्रंटला करून आणली आणि त्याने इथपर्यंत पुढे गाडी आणली होती आणि ती गाडी इनोवा आहे. बोनट जो आहे तो पुढचा थोडा निमुळता आहे, त्यामुळे ती गाडी जी आहे त्या बॅरिकेडच्या खालपर्यंत थोडी आलेली दिसते आणि याचमुळे जी हेडलाईट आहे ते कॅमेऱ्यावर पडल्यामुळे गाडीचा नंबर जो आहे तो देखील जरा अस्पष्ट झालेला आहे. म्हणजे इतका सारासार विचार करून इतका सराईत प्लान आखण्यात आलेला आहे. त्यामुळे नक्कीच स्वाती, तू विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर माझ्या लेखी तरी होत आहे की इतक्या सफाईपणे जर कोण गुन्हा करत असेल नक्कीच हे सराईत गुन्हेगार असतील. हा सेल खूप मोठा असेल आणि यामागे खूप मोठी ताकद आहे जेणेकरून अशा पद्धतीचे गुन्हे करतायत की पोलिसांना पूर्णपणे चक्रावून टाकतायत. खरंय. त्यामुळे आता पोलिसांच्या हाती काय लागतंय, कारण 10 टीम जसे आपण म्हणला त्यामुळे 10 टीम तैनात करण्यात आल्या असून त्यांच्या मार्फत हा तपास जो आहे तो सुरू आहे आणि या संदर्भातील अशीच प्रत्येक अपडेट अजित वेळोवेळी आमच्यापर्यंत पोहोचवत रहा. तूर्त धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. आणि आता बातमी आहे मराठी भाषा दिनानिमित्त. अमृतातेही पैजा जिंके अशी आपली मराठी आज दिवसभर आम्ही आपल्यासाठी घेऊन येतोय उत्सव मायबोलीचा. आज मराठी मातृभाषा दिन आणि आज पुन्हा एकदा आम्ही एकाच व्यासपीठावर सारस्वतांचा मेळा घेऊन येतोय. मराठी वाहिन्यांच्या इतिहासात पहिल्यांदाच एका दिवसात मराठीतले इतके दिग्गज साहित्यिक, विचारवंत, लेखक, कवी आपल्या भेटीस येत आहेत. आम्ही दिवसभर मराठी मायबोलीचा जागर घडवून आणणार आहोत, तेव्हा बघायला विसरू नका आमचा विशेष कार्यक्रम उत्सव मायबोलीचा साहित्याची मांदियाळी न्यूज 18 लोकमतवर साहित्य संमेलन. मराठी चॅनेलच्या इतिहासात पहिल्यांदाच दिग्गज सारस्वतांचा अभूतपूर्व मेळा. मराठी भाषा आपली आहे, आपल्याला तिचा अभिमान असला पाहिजे. संत वाङ्मय जगण्याशी निगडीत आहे. जागर मराठी साहित्याचा उत्सव मायबोलीचा. तुम्ही मोकळेपणाने लिहा, ज्या तुमच्या शब्दांना तुमच्या जगण्याचा सुगंध असेल. न्यूज 18 लोकमतचं अनोखं मराठी साहित्य संमेलन शनिवारी दिवसभर फक्त न्यूज 18 लोकमतवर.
तर आज जागतिक मराठी भाषा दिन. कुसुमाग्रज अर्थात विष्णू वामन शिरवाडकर यांची आज जयंती आणि त्यांचा साहित्याचा गौरव म्हणून 27 फेब्रुवारी हा दिवस जगात मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. आपल्या समृद्ध लेखणीतून त्यांनी अप्पासाहेब बेलवलकर सारख्या अनेक पात्रांना सजीव केलं. नाशिकमध्ये त्यांचं वास्तव्य होतं आणि त्यांच्या घराचं पालिकेनं स्मारक केलंय. तात्यांच्या सर्व पाऊलखुणा या वास्तूत आजही जिवंत आहेत. कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या माध्यमातून आज गोदावरी गौरव या पुरस्कारानं विविध क्षेत्रात असामान्य कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा विशेष गौरव करण्यात येतो. यंदा मात्र कोरोना पार्श्वभूमीवरती हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आलाय. तर थेट जाणार आहोत त्यांच्या स्मृतीस्थळाला भेट देण्यासाठी आणि यंदाचा बदललेला जो कार्यक्रम आहे तो नेमका कसा असणार आहे या संदर्भात त्या ठिकाणची माहिती देतात आमचे प्रतिनिधी माझे सहकारी प्रशांत बाग. प्रशांत, कोरोनामुळे कार्यक्रमाचं स्वरूप बदललेलं आहे, उत्सवाचं स्वरूप बदललेलं आहे, कसं असणार आहे यंदाचा कार्यक्रम? सुप्रभात स्वाती. खरं तर नाशिकला 27 फेब्रुवारीची सकाळ ही एक वेगळीच असते, कारण आपण आता आहोत त्याच पवित्र वास्तूमध्ये तात्यासाहेब वी.वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज या नावाने सुपरिचित असलेल्या त्यांच्या निवासस्थानी. आणखीन याच ठिकाणी खरं तर सकाळी 7 पासून अनेक कार्यक्रमांची रेलचेल असते. कोरोना पार्श्वभूमीवर अनेक बदल जरी झाले असले तरी तात्यांच्या अभिजात साहित्याची निर्मिती ज्या ठिकाणी झाली त्या वास्तूत, त्या पवित्र ठिकाणी आपण येतोय आणि याच माध्यमातून मराठी भाषेचा खऱ्या अर्थानं जागर आपल्या देशामध्ये पोहोचवणारं साहित्य, अजरामर साहित्य, ज्या अनेक लेखकांनी आपल्या लेखणीतून कुंचल्यातून चितारलं, रेखाटलं, मांडलं, त्यातील अग्रणी नाव म्हणजे तात्यासाहेब विष्णू वामन शिरवाडकर. आणि यांची जयंती म्हणून खरं तर जागतिक मराठी भाषा गौरव दिन म्हणून सुद्धा साजरा केला होता. आपल्याबरोबर तेच सगळे दिग्गज आहेत. हे सगळे दिग्गज कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे सगळे पदाधिकारी आहेत, लेखक आहेत, साहित्यिक आहेत, प्रकाशक आहेत आणि या माध्यमातून तात्यांचं साहित्य चिरंतन ठेवा, हा जिवंत ठेवण्याचं काम केलं जात आहे. हेमंतराव टकले आपल्यावर आहेत. खरं तर एक अनेक वेगवेगळ्या प्रकारचं व्यासंगी व्यक्तिमत्व म्हणून तुमची ओळख, पण साहित्याशी असलेली तुमची नाळ आणि तात्यांशी असलेली तुमची जोड ही अजरामर आणि अद्वितीयच मानली जाते. काय भावना आहे आज मराठी भाषा दिनानिमित्त? आज कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांचा जन्मदिवस आमच्या सगळ्यांच्या दृष्टीने आमच्या आयुष्यातला प्रत्येक वर्षी येणारा हा एक महान क्षण. कारण या महाकवीच्या सान्निध्यात आत्ता इथे आमच्यासोबत सगळे जे आहेत ते आम्ही सगळेजण वावरलेलो आहोत. त्यामुळे कवितेच्या पलीकडचं, ह्या निसर्गाचं, ह्या मानवाचं आणि ह्या पृथ्वीचं आणि ह्या आकाशाचं देणं आपण काहीतरी लागतो, अशा प्रवृत्तीतून सगळ्या माणुसकीवर प्रेम करायला शिकवणारा हा एक महाकवी होता. त्यामुळे आम्हाला त्याच्याबद्दलचा जो एक आदर आहे, आम्हाला नेहमी असं वाटतं आपलं नाशिक हे रामभूमी म्हणून प्रसिद्ध आहे. रामाचं जेव्हा कीर्तन असतं तेव्हा तिथे मारुती अदृश्य स्वरूपात असतो, अशी एक आख्यायिका आहे. आम्हाला सगळ्यांना वाटतं तात्यासाहेब आमच्यातून गेलेलेच नाहीत, तात्यासाहेब आमच्यातच आहेत आणि आम्ही काय करतो हे बारकाईने बघतायत. आम्ही चांगलं काम करावं, माणुसकीने राहावं आणि जगाला प्रेम द्यावं, हा संदेश त्यांनी आम्हाला दिला. आम्ही सगळेजण आमच्या परीने त्या दृष्टीने वाटचाल करतो आहोत. त्यामुळे तात्यांचं मोठेपण हे साहित्यिक, कवी, महामानव, महाकवी अशा प्रकारचं होतं आणि तो जो संबंध आहे त्यामुळे जीवनाच्या संघर्षाला सामोरं जाताना साध्या साध्या माणसांना सुद्धा जी ताकद आणि शक्ती मिळते, ते जे बळ मिळतं ते त्यांच्यामुळे सगळ्यांना प्राप्त झालेले आहे आणि ते अविरत राहील असा आम्हाला सगळ्यांना विश्वास वाटतो. आज मराठी भाषा दिन म्हणून कुसुमाग्रजांच्या जन्मदिवसाची आपण महाराष्ट्र सरकारने हे स्वीकारले, जगभर हा दिन साजरा केला जातो. याची सुरुवात कदाचित आपल्या सगळ्यांच्या स्मरणात असेल, माधव गडकरींनी केली. नक्कीच, म्हणजे शब्द सुद्धा अपुरे पडतील. खरं तर इतक्या आठवणी आहेत. खरं तर साहित्यातले सगळे तुम्ही वारकरी. मराठी भाषा अजूनही पिछे नाही, मला ती पिछे आहे असं वाटत नाही आणि पिछे पडेल असंही वाटत नाही. किंबहुना आत्ता आकडेवारीने बघितलं तर 19वी भाषा आहे. झालीच तर ती कदाचित वर म्हणजे क्रमाने वर जाईल, पण पिछेहाट नक्कीच होणार नाही. नक्कीच होणार नाही. पण मराठीला अभिजात भाषेचा दर्जा अजूनही केंद्र सरकारच्या माध्यमातून दिला नाही. खरं तर मे 2013ला प्राध्यापक रंगनाथ पाठारे समितीनं हा अहवाल सादर केला होता आणि अजूनही आपण केंद्राच्या वाऱ्याच वाहतोय. एखाद्या भाषेला अभिजात भाषा हा दर्जा मिळणं किंवा न मिळणं हे तितकं महत्त्वाचं नाही जितकं की ती भाषा मराठी माणसाच्या बोलण्यात वापरलं जाणं आहे. आणि मला असं वाटतं त्या बाबतीत मराठी अतिशय समृद्ध आहे. आज मराठी माणूस मराठीच बोलतो
नाईलाजानं मुंबईत कोणी हिंदी बोलत असतील, गुजराती बोलत असतील, पण बाकी शहरांमध्ये अगदी स्पष्टपणे मराठीच वापरली जाते. आणि माझ्याच दृष्टीने तरी अभिजात भाषा हो न हो ती आमच्या मनातली भाषा आहे, आमच्यावर अभिमत गाजवणारी भाषा आहे आणि म्हणून तिचं महत्त्व आहे. प्राचीन भाषा, अर्वाचीन भाषा, अद्वितीय साहित्याची निर्मिती असलेली मराठी भाषा आणि मराठी शाळांचं प्रमाण सुद्धा झपाट्यानं घटत चाललंय. याच आपल्या मातीत काय भावना आहेत? सर्वप्रथम मी तात्यासाहेबांच्या पुण्यस्मृतीला अभिवादन करते आणि तात्यासाहेबांच्या जन्मदिवशी मराठी भाषा दिन आपण साजरा करतो ह्या गोष्टीचा अतिशय मला अभिमान वाटतो. कारण की तात्यांसारखा कवी, एका कवीने सांगितलं की समुद्राला सुद्धा पामर म्हणतात, त्यांचा कोलंबस समुद्राला पामर म्हणतो, म्हणजे केवढा तो विचारांचा अगाध विस्तार आहे. आणि मराठी भाषा शाळेचं म्हणाल तर आता त्याच्याबद्दल मी कॉमेंट करणं बरोबर नाहीये, पण सगळ्यात महत्वाची तीच आहे भूमिका की मराठी भाषाचं पुनरुज्जीवन व्हावं अशा प्रकारचे प्रयत्न सरकार दप्तरी कमी पडत आहे असं तुम्हाला वाटतं? नक्कीच तसं वाटत आहे, कारण की ज्या पद्धतीने इंग्रजी शाळेचं प्रभुत्व वाढत आहे तर या सर्व शाळेंमध्ये त्या पद्धतीने मराठी भाषासाठी नियोजन केलं जाणं अतिशय आवश्यक वाटतं. काय सांगाल हेमंतराव? सगळ्यांचे मत आणि विचार, मतप्रवाह तुम्ही ऐकलेत. मला वाटतं की मराठी ज्याच्या मनात रुजलेली आहे, मग ती अभिजात आहे किंवा नाही हे ठरवणारे ते कोण? आम्ही मनाशी ठरवले ही मराठी आमची भाषा आहे आणि तिला अभिजातचा दर्जा ते देवत न देवत ही आमची भाषा अभिजात आहेच. अभिजात आहेच. हेमंतरावांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया ही सगळ्यात बोलकी आणखी महत्वाची मानली जाते की या मातीचं गाणं घ्यावं, या मातीचं गाणं गावं, या मातीचं दान द्यावं. अशा प्रकारचे शब्द समृद्ध असलेले इतिहासकालीन सगळे दाखले जरी आपण बघितले, म्हणजे अगदी ज्ञानेश्वरांचं पसायदान जरी बघितलं तरी या मराठी भाषेनं आपल्या जगाला विश्व संदेश दिला आहे. अभिजात भाषेचा दर्जा केंद्र सरकारनं जरी दिला नाही तरी ही अभिजात भाषा नाही तर ही प्रमाण भाषा होती आहे आणि कायम राहील. या मराठीची ये मेळुवा हा मनाचा असला कितुवा हे सगळ्यात महत्वाचं. आणि मराठी माणसाचं मराठी भाषेवर असलेलं प्रेम हे अभिजात होतं, आहे आणि राहील. तात्यासाहेब वि.वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांच्या भूमीत व्यक्त केलेल्या या भावना याच खऱ्या महत्वाच्या. अगदी प्रशांत आणि मायबोलीचा हा उत्साह असाच आमच्यापर्यंत पोहोचवत राहा. तूर्त धन्यवाद. आणि यानंतर आता कोरोना संदर्भातली बातमी आहे नागपूरमधून. नागपूरमध्ये आज आणि उद्या असे 2 दिवस कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहेत. नागपूरमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती वीकेंड लॉकडाऊन लागू करण्यात आलाय. यावेळी अत्यावश्यक सेवा वगळता इतर बाजारपेठा ज्या आहेत त्या बंद असणार आहेत. नागपूरकरांसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी. नागरिकांना या वीकेंड निर्बंधाची सक्ती नसून माझी जबाबदारी म्हणून याचं पालन करावं अशी प्रशासनाची नागरिकांकडून खरं तर अपेक्षा आहे. नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी नागरिकांना तशी विनंती केली आहे. दरम्यान नागपूरमध्ये गेल्या 24 तासांमध्ये 1074 जणांना कोरोनाची लागण झाली आहे तर 6 जणांचा कोरोनामुळे मृत्यूही झालाय. दिवसभरात 882 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तो कोरोनाच्या चाचण्याही आता नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आल्या आहेत. गेल्या 24 तासांमध्ये नागपूरमध्ये 12,396 लोकांची चाचणी करण्यात आली आहे. आणि याच संदर्भात थेट नागपूरमधून तुषार कोहळे आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत. तुषार, नागपूरकरांनी एकूणच कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता आता खरं तर निर्बंधांना गांभीर्यानं घेणं गरजेचं आहे. प्राची, निश्चितच खरं तर हा नागपूरकरांचीच परीक्षा आहे असं म्हणावं लागेल. प्रशासन नागपूरकरांना वारंवार आव्हान करत होतं, मात्र प्रशासनाकडनं केलेल्या आव्हानांचा नागरिकांकडनं पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नव्हता. गर्दीच्या ठिकाणी लोक मोठ्या संख्येने जमत होते, नीट मास्क घालत नव्हते. आणि नंतर एका सर्वेक्षणात हे देखील लक्षात आलं की कुठेतरी बाजारपेठेमध्ये मोठ्या संख्येने गर्दी होते, लग्न समारंभ सोहळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होते आणि तिथनं कुठेतरी कोरोनाचा फैलाव हा मोठ्या वेगाने होत आहे. त्यामुळे प्रशासनाने हा निर्णय घेतला की वीकेंड लॉकडाऊन करायचा, म्हणजे शनिवार रविवार 2 दिवस पूर्णपणे बाजारपेठा बंद असेल. मी सध्या नागपूरच्या सीताबर्डी मार्केटमध्ये आहे आणि मी तुम्हाला इथलं दृश्य दाखवू शकतो की कशा प्रकारे सकाळचं हे दृश्य आहे. पूर्णपणे बाजारपेठा बंद आहे, मात्र वाहतूक व्यवस्था काही सूट देण्यात आलेली आहे. म्हणजे त्यामध्ये ऑटो चालक असेल किंवा राज्य परिवहन, महानगर परिवहनच्या बसेस असेल त्यांना सूट देण्यात आलेली आहे. अत्यावश्यक सुविधा सुरू राहणाऱ्या म्हणजे दवाखाने असो किंवा फार्मसीज असो, दूध फळ विक्रे यांना सूट देण्यात आलेली आहे.
या व्यतिरिक्त इतर सर्व बाजारपेठा बंद असणार आहे. आपण बघू शकतो की नागरिक आजही रस्त्यावर दिसत आहे, ज्यांना जे अत्यावश्यक सेवेसाठी जोडलेले असतात. कुणी रुग्णालयामध्ये काम करतं, कोणी पेट्रोल पंपवर काम करतं किंवा इतर ज्या अत्यावश्यक सुविधेमध्ये जे काम करतात त्यांना रस्त्यावर येण्याची मुभा आहे. आपण बघू शकतो की ऑटो चालक देखील इथे पाहायला मिळत आहे, त्यांना देखील सूट देण्यात आलेली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे प्रशासनाने नागरिकांवर निर्बंध लादताना एक विचार केला की हे म्हणजे त्यांच्यावर हे त्यांना माझी जबाबदारी म्हणून त्यांना याचं सर्वांचं पालन करायचं आहे. प्रशासन कोणतीही दंडात्मक कारवाई करणार नाही. प्रशासनाने आव्हान केलेलं आहे की माझी जबाबदारी म्हणून नागरिकांनी कुठेतरी या संपूर्ण नियमाचं आणि या वीकेंड लॉकडाऊनचं पालन करावं. असं असताना देखील अनेक लोक रस्त्यावर फिरताना मास्क घालत नाही किंवा मास्क नीट लावत नाही, हे आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे प्रशासनाची जी चिंता आहे ती सातत्याने कायम आहे. मागच्या काही आठवड्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालं की नागपूरमध्ये सातत्याने कोरोनाचा प्रकोप हा झपाट्याने वाढत आहे. इतर राज्याच्या तुलनेने राज्याचा जो नागपूरचा जो संक्रमण दर आहे तो खूप अधिक आहे. त्यामुळे हे सर्व कठोर उपाययोजना केल्या जात आहे. पहिल्या टप्प्यामध्ये नागपूर महानगरपालिकेने जे निर्बंध लावले होते त्यामध्ये मग सोहळे असेल, लग्न समारंभ असेल, शाळा कॉलेज असेल ते बंद करण्यात आलं होतं. आता दुसरा टप्पा सुरू झालेला आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये वीकेंड लॉकडाऊनची सुरुवात केलेली आहे. आणि जर का पुढील काळामध्ये असंच जर का नागपूरमध्ये संक्रमण वाढत राहिलं तर कदाचित आणखी यापेक्षाही कठोर निर्बंध लादले जाऊ शकतात. आपण जे दृश्य नागपूरच्या रस्त्यावर पाहायला मिळत आहे, लोकांना सक्ती करण्यात आलेली नाही. प्रशासनाने लोकांना आव्हान केलं होतं की तुम्ही घरीच राहा, जर का तुम्हाला काम नसेल तर घराच्या बाहेर पडू नका. त्यामुळे जे लोक तुम्हाला रस्त्यावर दिसत आहे ते कामानिमित्तच बाहेर आले असं म्हणावं लागेल. त्यामुळे सुरुवातीला पहिल्या सत्रामध्ये जर का नागपूरच्या लॉकडाऊनचं चित्र बघितलं तर सकारात्मक चित्र दिसत आहे. साधारण 80% लोक तरी रस्त्यावर दिसत नाही, 20% गर्दी पाहायला मिळते. प्राची, अगदी तुषार, त्यामुळे नागपूरकरांचं असं सहकार्य राहिलं तर पुन्हा एकदा कोरोनाची रुग्णसंख्या आपण नियंत्रणात आणण्यासाठी यश मिळू शकतो. धन्यवाद. नागपूरमधली अशीच अपडेट आपल्याकडून जाणून घेत राहू. आणि नागपूर नंतर जाणार आहोत सोलापूरला. सोलापुरातूनही कोरोना संदर्भातली महत्त्वाची बातमी आहे. सोलापूर मार्केट यार्डमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाल्याचं बघायला मिळतंय. नियमांना हरताळ फासण्यात आलेली आहे. हजारोंच्या संख्येनं नागरिकांची तोबा गर्दी इथे बघायला मिळतीये. पहाटेपासूनच मार्केट यार्डमध्ये लिलावाला सुरुवात होत असते आणि कांद्यासह विविध पालेभाज्यांचा लिलाव या ठिकाणी होत असतो. आणि अशा पद्धतीनं या प्रसंगी इथे मोठी गर्दी, हजारोंच्या संख्येनं गर्दी. एक टॉप अँगलने घेतलेला हा आपण व्हिज्युअल्स आहेत ते बघू शकतो. कशा पद्धतीनं नागरिकांची झुंबडच्या झुंबड बघायला मिळतीये. मास्क न वापरणाऱ्यांची देखील संख्या मोठ्या प्रमाणात आहे. सोलापूर मार्केट यार्डचं हे दृश्य आहे. आणि प्रशासनाकडून सर्व नियम धाब्यावर कशा पद्धतीनं बसवण्यात आले तेच आपल्याला बघायला मिळते. जर निर्बंध कडक केले असतील तर त्याची भीती नाहीये का नागरिकांना, असाच प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय. सागर सुरवसे आमचे सोलापूरचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. सागर, नागरिकांना कुठेच कोरोनाची तर नाहीच, पण जे शासन, जे नियम या ठिकाणी केलेले आहेत त्याचं देखील पालन होताना बघायला मिळत नाहीये. अगदी खरं आहे स्वाती, कारण खरं तर आपण पाहतोय की या ठिकाणी सोलापूरमध्ये रात्र संचारबंदी केलेली आहे 7 मार्च पर्यंत. अधिकाऱ्यांनी तसेच प्रशासनाने या ठिकाणी कडक उपाययोजना सुचवलेल्या आहेत. या ठिकाणी दंड आकारला जातोय रोज. काल 40,000चा दंड एका दिवसात आकारला, मास्क न घालणं, रस्त्यावर कचरा टाकणं. मात्र असं असलं तरी जिथं खरं तर हे कोरोनाचे हॉटस्पॉट आहेत, यापूर्वी देखील इथे मोठ्या प्रमाणात कोरोनाचे लागण झालेले लोक होते आणि इथूनच मोठ्या प्रमाणात जो फैलाव जो आहे तो देखील झालेला होता. एकेकाळी सोलापूर हे मृत्यूदराच्या बाबतीत राज्यात आणि देशामध्ये आघाडीवरती होतं. असं असताना सुद्धा सोलापूर प्रशासनाकडून या ठिकाणी जे मुख्य हॉटस्पॉट आहेत त्या ठिकाणी दुर्लक्ष होताना आपल्याला एकंदरीत पाहायला मिळते. आपण ही जी गर्दी जर पाहिली तर अक्षरशः थरकाप उडवणारी ही गर्दी आहे. कारण आपण पाहतोय कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस सोलापुरात देखील मागच्या 8 दिवसांपासून वाढत आहेत. आणि असं असताना देखील अशा पद्धतीची गर्दी होते, त्याच्यावर कुठलेही निर्बंध आणले जात नाही आहेत किंवा तिथे कुठल्याही पद्धतीचं सोशल डिस्टन्सिंग असेल, मास्क वापरणं असेल, असे कोणतेच नियम तिथं पाळले जात नाहीयेत. तरीही मार्केट यार्ड प्रशासन जे आहे ते देखील गप्प आहे. तर त्यामुळे कुठेतरी पुन्हा एकदा सोलापूरमध्ये कोरोनाचा मोठ्या प्रमाणात फैलाव होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. खरं तर एकीकडे जिल्हा प्रशासन, पालकमंत्री असतील, हे मोठमोठे नियम सांगतायत, त्याची अंमलबजावणी करण्यासाठी अनेक प्रकारचे दंड
अनेक प्रकारच्या उपाययोजना केलेल्या आहेत. खरे सागर, आणि त्यामुळे प्रत्यक्षात कुठेतरी राबवताना दिसत मार्केट यार्ड प्रशासनाने हे नियम गांभीर्याने घेऊन त्याची अंमलबजावणी प्रशासनाच्या वतीनं नागरिकांकडून देखील कशा पद्धतीनं करवता येईल याची जबाबदारी घेणे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि जे जे सोलापूरकर आता या क्षणी न्यूज 18 लोकमत वरती ही बातमी बघत आहेत त्यांना देखील न्यूज 18 लोकमत कडून आवाहन करण्यात येत आहे. कोरोनाचा फैलाव पुन्हा एकदा सुरू झालाय, त्यामुळे नागरिकांनो कृपया सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क लावणं या नियमांचं पालन करा आणि शक्यतो गर्दी टाळा. म्हणजे पुन्हा एकदा तशी परिस्थिती उद्भवणार नाही. जे चित्र महाराष्ट्रानं देशानं अनुभवलेलं आहे तो दिवस आपल्याला पुन्हा एकदा खरं तर त्या दिवसाचा सामना करायचा नाहीये. कोरोनाला आपल्याला हरवायचं आहे आणि त्यासाठी नियमांचं पालन करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. सागर, धन्यवाद. आणि बातमीसह अगदी छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतो. बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर सकाळी 9च्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि त्या इयत्ता 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. इयत्ता 10वी आणि 12वीच्या परीक्षांचं वेळापत्रक जे आहे ते अखेर जाहीर झालेलं आहे. आणि त्यानुसार 10वीची बोर्ड परीक्षा जी आहे ती 29 एप्रिल ते 20 मे दरम्यान होणार आहे. तर 12वीची परीक्षा ही 23 एप्रिल ते 21 मे या कालावधीत होणार आहे. अनेक दिवसांपासून या परीक्षांच्या वेळापत्रकाची सर्वांनाच प्रतीक्षा होती. या परीक्षा सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 आणि दुपारी 3 ते संध्याकाळी 6 या 2 सत्रांमध्ये होणार आहेत. तर ऑफलाईन पद्धतीनंच ही परीक्षा होणार असल्याचं सांगण्यात आलंय. परीक्षेचं वेळापत्रक बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर देखील तुम्ही पाहू शकणार आहात. त्या वेबसाईटवर देखील जाहीर करण्यात आलंय. आणि आता गुहागरमधून एक धक्कादायक बातमी आहे. गुहागरच्या भातगावमध्ये लागलेल्या वणव्यात आंबा काजूच्या अनेक बागा आगीत जळून खाक झालेल्या आहेत. शेतीसाठी जमा केलेलं गवत आणि लाकडं देखील आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत. शॉर्ट सर्किटमुळे हा वणवा लागल्याचं कळतंय. महावितरणमुळे शेतकऱ्यांचं अशा पद्धतीनं मोठं नुकसान झालेलं आहे. ऐन हंगामात हातातोंडाशी आलेला घास अशा पद्धतीनं या वणव्यानं हिरावून घेतलाय. ही दृश्य खरं तर बघवत नाहीयेत. मोठ्या कष्टानं पिकवलेलं पीक असं या वणव्यामध्ये जळताना त्या शेतकऱ्याला काय वाटत असेल याची कल्पना आपण करू शकतो. अगदी आत्ता हे सगळं पीक हातात येणार होतं. पीक म्हणजे फळबागा आहेत या आंबा आणि काजूच्या. खरं तर आंब्याचा मोसम आता सुरू होणार आहे आणि अशामध्ये हा वणवा लागणं निश्चितच मन जाळणारं आहे. आणि त्या शेतकऱ्यांच्या यातना आपण कल्पना त्या यातनांची करू शकतो की त्या शेतकऱ्याला काय वाटलं असेल जेव्हा या वणव्यामध्ये त्याचं हे फळबागा ज्या आहेत त्या जळत असतील. आणि बातमीसह आणखीन एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतो. बघत रहा न्यूज 18 लोकमत. मराठी चॅनेलच्या इतिहासात पहिल्यांदाच दिग्गज सारस्वतांचा अभूतपूर्व मेळा. मराठी भाषा आपली आहे, आपल्याला तिचा अभिमान असला पाहिजे. संत वाङ्मय जगण्याशी निगडीत आहे. सागर मराठी साहित्याचा उत्सव मायबोलीचा. तुम्ही मोकळेपणाने लिहा, ज्या तुमच्या शब्दांना तुमच्या जगण्याचा सुगंध असेल. न्यूज 18 लोकमतचं अनोखं मराठी साहित्य संमेलन शनिवारी दिवसभर फक्त न्यूज. आपण पाहत आहात न्यूज 18 लोकमत. आमची पहोच तुमची ताकद. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आणि आता बातमी आहे राजकीय वर्तुळातून. पश्चिम बंगालसह 5 राज्यांमध्ये आता विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुराळा उडणार आहे. ममता बॅनर्जी यांच्या समोर सत्ता राखण्याचं आव्हान आहे तर भाजपनं आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. तसंच तिकडे तामिळनाडूतही डीएमके आणि एआयएडीएमके असा सामना रंगणार आहे. बघूयात यावरीलच आधारित आमचा हा खास रिपोर्ट. देशातील 5 राज्यांमध्ये निवडणुकीचा बिगुल. कोणाची जाणार सत्ता? तर कोण उधळणार विजयाचा गुलाल?
5 राज्यांमध्ये रंगणार विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम. पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुदुच्चेरी या 5 राज्यांमधील विधानसभा निवडणुकीच्या तारखा केंद्रीय निवडणूक आयोगानं जाहीर केल्या आहेत. West Bengal, 8 phases. West Bengal first phase, this will be 30 ACs. विविध टप्प्यांमध्ये या निवडणुका होणार असून या 5 राज्यांमध्ये प्रचाराची रणधुमाळी सुरू होणार आहे. खरं तर 5 राज्यांच्या निवडणुका होत असल्या तरी पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळ या राज्यांमधील निवडणुका या लक्षवेधी ठरणार आहेत. Elections shall be held in 3 phases. First phase, issue of notification, 2nd March. विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्यापूर्वीच पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या प्रचाराचा धुराळा उडाला आहे. सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि भाजपनं यापूर्वीच प्रचाराला सुरुवात केली आहे. बंगालची सत्ता हस्तगत करण्यासाठी भाजपनं सगळी शक्ती पणाला लावली आहे. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांपासून ते पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत सर्वांनीच पश्चिम बंगालवर लक्ष केंद्रित केलंय. गृहमंत्री अमित शहा यांनीही गेल्या काही महिन्यात वारंवार पश्चिम बंगालचा दौरा करून वातावरण ढवळून काढलंय. तर सत्ताधारी ममता बॅनर्जी यांनीही सत्ता राखण्यासाठी कंबर कसली आहे. 2016च्या तुलनेत पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसची ताकद बऱ्यापैकी कमी झालेली आहे आणि त्याची प्रचिती 2019च्या लोकसभा निवडणुकीत आली. या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसच्या 22 तर भारतीय जनता पक्षाच्या 18 जागा आल्या. त्यामुळे ही लढत अटीतटीची होणार असं एकंदरीत चित्र निर्माण झालेलं आहे. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत काही मुद्दे महत्त्वाचे ठरणार आहेत. माटी माणूसचा नारा देत ममता बॅनर्जींनी डाव्यांना सत्तेत खाली खेचलं होतं. पण आता भाजपनं बंगालवर सत्ता मिळवण्यासाठी सारी शक्ती पणाला लावली आहे. आणि बीजेपीला वाटतं जर त्यांनी नॉर्थ ईस्टमध्ये बंगालवर जर कब्जा केला तर आसाममध्ये ते ऑलरेडी आहेत. त्यामुळे जे बाकीच्या छोटे छोटे राज्य आहेत नॉर्थ ईस्टचे तिथे तो कब्जा करू शकतो. आणि मग तिथनं बंगालमधनं मग ओरिसा मध्ये त्यांना एंट्री करायला इझी पडेल. कारण एका ठिकाणी बिहारमध्ये ऑलरेडी ते आहेत. तर हा एक भौगोलिक हे म्हणजे त्यांचं प्लॅनिंग आहे. निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्यापूर्वीच भाजप नेत्यांनी या मुद्द्यांवरून ममता बॅनर्जींना घेरण्याचा प्रयत्न सुरू केलाय. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर शाब्दिक हल्ले केले जात आहेत. आगामी काळात कोळसा घोटाळा निवडणूक प्रचारात महत्त्वाचा ठरणार आहे. कारण नुकतीच सीबीआयनं कोळसा घोटाळा प्रकरणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा भाचा अभिषेक बॅनर्जींच्या कुटुंबियांची चौकशी केली आहे. अभिषेक बॅनर्जी हे तृणमूल काँग्रेसचे खासदार असून त्यांची पत्नी रुजिरा बॅनर्जी यांची सीबीआयनं चौकशी केली आहे. कोळसा घोटाळ्याचा तपास अभिषेक बॅनर्जींपर्यंत येऊन पोहोचल्यामुळे तृणमूल काँग्रेसची चांगलीच अडचण झाली आहे. कोळसा घोटाळ्याची धग अभिषेक बॅनर्जी आणि त्यांच्या कुटुंबाला बसण्याची शक्यता वर्तवली जातीये. कोळसा तस्करी प्रकरणी अभिषेक बॅनर्जी आणि त्यांचं कुटुंब आता सीबीआय तसंच ईडीच्या रडारवर आलंय. खरं तर कोळसा तस्करी प्रकरणी गेल्या वर्षी सीबीआयनं तपासाला सुरुवात केली होती. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात सीबीआयनं तपास सुरू केला. या कोळसा तस्करी प्रकरणी त्यावेळी भाजपकडून तृणमूल काँग्रेसवर आरोप करण्यात आले होते. कोळसा घोटाळ्याचा आर्थिक लाभ तृणमूल काँग्रेसला झाला असल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला होता. या घोटाळ्यातील काही पैसा हा ममता बॅनर्जी यांचा भाचा अभिषेक बॅनर्जी यांनाही मिळाला असल्याचा आरोप करण्यात आलाय. अभिषेक बॅनर्जींचे जवळचे सहकारी विनय मिश्रांच्या घरी देखील सीबीआयनं छापा घातलाय. पण ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सीबीआयनं ही कारवाई केल्यामुळे तृणमूल काँग्रेसनं सीबीआयच्या चौकशीवरच प्रश्नचिन्ह निर्माण केलंय. आगामी काळात याच मुद्द्याभोवती बंगालचा प्रचार फिरत राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. पश्चिम बंगालप्रमाणे तामिळनाडूतील विधानसभेच्या निवडणुकांकडे देखील देशाचं लक्ष असणार आहे. खरं तर या राज्यात भाजपचा फारसा प्रभाव नाही. इथे डीएमके आणि एआयएडीएमके यांच्यात खरा सामना रंगणार आहे. हे दोन्ही पक्ष एकमेकांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी पक्ष मानले जातात. भाजप आणि डीएमके यांची युती होणं कठीण आहे. दोन्ही पक्षातले वैचारिक मतभेद लपून राहिलेले नाहीयेत. त्यामुळे आगामी काळात
AIADMK आणि भाजप यांच्यात युती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तामिळनाडूमध्ये 10 वर्षांच्या अँटी इन्कम्बन्सीचा अण्णा द्रमुकला सामना करावा लागणार आहे, तो देखील जयललितांच्या अनुपस्थितीत. त्याचा फायदा द्रमुकला मिळू शकतो. गेल्यावेळी द्रमुकला विजय मिळवता आला नव्हता, पण यावेळी मात्र तशी आशा निर्माण झालेली आहे. पण या निवडणुकीत जयललिता नसल्या तरी त्यांच्या सहकारी शशिकला यांचा फॅक्टर महत्वाचा ठरणार आहे. तामिळनाडूच्या निवडणुकीत अभिनेते कमल हसन यांचा फॅक्टरही महत्वाचा ठरणार आहे. खरं तर त्यांना अद्याप फारसा प्रभाव पाडता आलेला नाही. तसंच मेगा स्टार रजनीकांत यांच्याही भूमिकेकडे सर्वांचं लक्ष असणार आहे, कारण काही दिवसांपूर्वीच त्यांनी नवीन पक्ष स्थापनेची घोषणा केली होती. मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी तो निर्णय मागे घेतला होता. त्यामुळे आता तामिळनाडूच्या विधानसभा निवडणुकीत खरी लढत ही DMK आणि AIADMK यांच्यातच असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र मायबोलीचा उत्सव आज दिवसभर न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील.